चला मॅच ऑन करायचे, लक्ष वेधूया मॅचकडे. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी आपला हक्काचा माणूस आमदार चषक 2026 मध्ये सरसे स्वागत करतो. VIP डाईजवरती सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपल्या मनाच्या अंतकरणापासून या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज परदेशी आणि त्यांना साथ देतील आशिष परदेशी. हे दोन फलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश म्हात्रे, करेश म्हात्रे. राईट टाइम ओव्हर द विकेट. न पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, क्लीन बॉल, दांडी गुल केली जाते. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. अगदी सुमधुर गीत जे डिस्क जॉकीच्या माध्यमातून आपण ऐकलात. पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. फलंदाज आपण पाहिलं एकंदरीत सूरज परदेशी माघारी परतलाय तंबूच्या आसऱ्याला. 30 सर्कलच्या आपण सीमारेषेच्या बाहेर आपण पाहिलं व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला LED स्क्रीन आहे. त्यावरती तुम्ही ॲक्शन रिप्ले पाहू शकता की एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे लाईव्ह LED स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहिलं करेश म्हात्रे या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिलाय. आता तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंदार डावलेकर. खरं तर हा फलंदाज बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं राहिलं आहे. इथून पहिला बॉल तरी अद्याप मैदानाच्या आतमध्ये करेश म्हात्रे या गोलंदाजाचा. फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल एकंदरीत मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफमध्ये फिल्डर तैनात. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा राईज झाला. टप्पा खाल्यानंतर उचल घेणारा बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. लगातार 2 बॉल डॉट इथं फेकले जात आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करेश म्हात्रेची. पॉवर प्लेमध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. 5 षटकाचा सामना आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटनं स्विच हिट केलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फिल्डर तैनात आहेत. त्या कारणानं मात्र इथून कोणतीही धाव नाही आहे. पहिले 3 बॉल सेफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी, कंट्रोल ॲक्युरेसी फार चांगली करेश म्हात्रे या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली पिचिंग पाहायला मिळते. गुडलँड स्पॉटवरती बॉल फेकले जात आहेत. तिथे मात्र फलंदाजाला मोठे फटके मारण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत आणि कौतुक करावं लागेल करेश म्हात्रे या गोलंदाजाचं. फेरिएशन प्रत्येक बॉल गणेश पाहायला मिळत आहे. थोडासा बॉल पुढे ठेवला. ओव्हर पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनमध्ये फिल्डर तैनात आहे आणि तिथे मात्र बॉल त्या क्षेत्रामध्ये बॉल जातोय. या बॉलवरती सिंगल मिळेल. धाव संख्येचा श्री गणेशा 4थ्या बॉलवरती आलाय. धाव संख्या आपण एकंदरीत पाहिली. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या 1 या आकड्यावर. LED स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो ॲक्शन रिप्ले आहे. स्कोर कार्ड, किती धावसंख्या झाली एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये हे सर्व चित्र आपल्याला पाहायला मिळते LED स्क्रीनवरती. अगदी जी क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करते. सुंदर क्लिअरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांची जरूर आम्ही दिलगिरी व्यक्त करू. बराच वेळ तुम्हाला वाट पाहावी लागली या सामन्याची. बाजू टीम थोडासा वेळेवर उपस्थित नाही राहिला कारणानं मात्र थोडा लेट सामना चालू झाला. पण तो 2 बॉल्सने मात्र त्यांना पॅनलाइज जरूर आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते. लेट आले पण शेट होत आहेत की काय या मॅचमध्ये हे पाहावं लागणार आहे या मॅचमध्ये. यावेळी ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन. यास क्लिअर होईल. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती मिळतील सर 4 चौकार.
षटका गणेश टीम मीटिंग नको भाजबळ टीम आम्ही तुम्हाला विनंती करू 5 षटकाचा सामना आहे. पहिले 4 षटके तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. तुम्ही अतिरिक्त उशीर कराल तर मात्र शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यावा लागणार आहे. याच्याकडे लक्ष असू द्या दोन टीम. वेळेला फार महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. टाईम इज मनी. टाईम खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्या कारणाने मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते की तुम्हाला पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. पहिलं षटक तुम्हाला 5 मिनिटं लागला अवधी आणि पुढील आता तुम्हाला 3 षटके 15 मिनिटाच्या आत संपवायचे आहेत. अतिरिक्त वेळ खर्च कराल तर मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घेणं बंधनकारक राहील. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1-5. अशीच्या बॅटमधून अंतिम बॉलवरती चौकार आणि चौकारच्या साहाय्यानं धावसंख्या पोचले 5 या आकड्यावर. आता मात्र दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्रिश का गाना सुनेगा. क्रिश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिलं षटक फार चांगलं राहिलं बादवड बी या संघासाठी. गोलंदाज करेश मात्र लाजवाब गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर भेदक मारा कशाला म्हणतात याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं करेशच्या माध्यमातून. आता मात्र क्रिश नाईक हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय भादवड बी या संघाकडून. अगदी हायवे एंडकडून गोलंदाजी करतोय क्रिश नाईकचा पहिला बॉल. राईट टाइम ओव्हर द विकेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये फिल्डर तैनात. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक भिंगारे टीमला. फलंदाज मंदार बाद. एक धावेवरती बाद झालाय मंदार. चांगलं जास्त काही योगदान देऊ शकलं नाही. फार चांगली बॅटिंग अद्याप मैदानाच्या आतमध्ये भिंगारे टीमची आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या एकंदरीत आपण विचार केला टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा होत्या. दुसरं षटक जसंच क्रिश नाईकचं चालू झालं त्याने मात्र पहिल्याच बॉलवरती मंदार या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल नाईक 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झालाय. इथून मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी या संघाला. कारण टॉस त्यांच्या बाजूने लागला होता आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि आत्ताच्या सध्याच्या घडीला आपण खरं तर पाहिलं तर टॉस जिंकून थोडंसं विपरीत डिसिजन मैदानाच्या आतमध्ये घडतोय. धावसंख्या 5 आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये धावा फारशा बनल्या नाही आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आपण अजूनही एकही धाव मिळाली नाही. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आलाय. धावसंख्या एकंदरीत 5 आपण पाहतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक क्रिश नाईकचं हे देखील पहिला चेंडू अगदी सुरेख लाईन पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. पंचाच्या अगदी डाव्या शीतून गोलंदाजी करतोय. हो यावेळी इनसाइड आउट फटका खेळायचा होता. सुधी पहिली स्लॉंगॉनमध्ये बॉल जातोय तिथे मात्र सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही आहे. सिंगल धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. 6 धावा स्कोर कार्डवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आयोजन कमिटीचं प्रचंड मेहनत या स्पर्धेला. नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटलं की कोणाचं आयऱ्या घायऱ्याचं काम नाही आहे स्पर्धा ठेवण्याचं. कारण डे क्रिकेटची स्पर्धा कोणी ठेवू शकतं परंतु नाईट स्पर्धेला फार प्रचंड मेहनत लागते. आयोजन कमिटीचं कौतुक करावं तितकं कमी. अगदी दमदार बघताच प्रेमात पडावं असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. फुल टॉस बॉल हॅमर केलाय ऑफ साईडला. 1 बाउन्स बॉल ओव्हर द रोप. दॅट शुड बी 4 रन. धावा लेफ्ट हँडेड बॅट्समन सलामीला आलेला आशिष परदेशीच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि 4 धावेच्या मदतीने एकंदरीत धावसंख्या 10 या आकड्यावरती डबल डिजिटमध्ये धावसंख्या येऊन पोहोचले. ओ यावेळी स्लॉटमध्ये बॉल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वेट साउंड. गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन.
षटकाराला षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या 16 या आकड्यावरती VIP डाईजवरती आपण खरं तर पाहू शकाल आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे शिलेदार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं खरं तर संदीप डोंगरे उपाध्यक्ष, संदीप भगत, केवल महाडिक, नितीन जोशी तसेच सन्नी यांना देखील आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून देखील चांगली प्रचंड मेहनत घेण्यात आली या स्पर्धेला. विजय असतील, सचिन जाधव असतील, किरण रुपेश, सुशांत असे बरेच मंडळी आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला छान छान लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या टोटल धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर टोटल 18 धावा स्कोर कार्डवरती लागले. 2 धावेच्या मदतीनं दुसरं षटक चांगलं राहिले. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी या संघाकडून धावसंख्या 18, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकतर्फी किल्ला लढवण्याचं काम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आशिष परदेशीच्या माध्यमातून केलं ते. त्याच्या पॅटमधून 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धाव असं विश्लेषण आपण पाहतो. सध्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आशिष परदेशी ऑन स्ट्राईक. क्रीजचा नेक्स्ट बॉल. यावेळी हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फिल्ड जाईना. क्विक थ्रो केला होता परंतु इथे मात्र सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही. आणि अशा रीतीनं एंड ऑफ द 2 ओव्हर्स, टोटल रन्स 19 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी. दोन षटकाच्या खेरीज धावसंख्या 19 या आकडेवरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक फार महागडं राहिलं. इथून क्रिश नाईक या गोलंदाजाचं भादवड 20 संघाकडून. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज प्राचारित करण्यात येईल. करेश म्हात्रे या गोलंदाजाला पुन्हा एकदा बोलवलं आहे. म्हणजे सांघिक आपण पाहिलं तर तिसरं षटक वैदिक, दुसरं षटक मार्गस्थ. करेश म्हात्रे आपण पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. करेशच्या माध्यमातून एक वेगळी विकेट देखील करेशने मिळवलाय. आणि गोलंदाजीचा विचार केला तर लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली करेश म्हात्रेच्या माध्यमातून. याच रिदम थोडासा मात्र तुटला होता. त्या कारणाने मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज करेश म्हात्रे सज्ज राहील. 30 सर्कलच्या बाहेर आता आपण एकंदरीत पाहिलं तर 5 खेळाडू आहेत. थोडंसं गॅप शोधणं देखील फलंदाजाला कठीण बनेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, कमालीचा स्ट्रोक. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. या बॉलवरती मिळतील रन 4 चौकार. गोलंदाज तयार. यावेळी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज आशिष. आपण पाहतोय क्विक थ्रो, रनआउटची संधी. थ्रो चांगला होता परंतु गॅदर वरती करता आला नाही प्रॉपर विकेट किपरला. आणि त्या कारणाने मात्र इथून 2 धावा निश्चितरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय पुढे 25 ऑन बोर्ड. 25 धावा स्कोर कार्डवरती. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना कॅल्क्युलेटेड खेळ कशा प्रकारे करावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आशिष परदेशीच्या माध्यमातून दिलं जात आहे. अगदी दमदार खरं तर खेळ साकार केला आहे. लवकरात लवकर 2 विकेट बाद झाल्यानंतर मात्र स्वतःच्या खांद्यावर जबाबदारीने खेळ साकारत असताना सध्याच्या घडीला आशिष परदेशीला आपण सध्या पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव असं विश्लेषण या षटकाचं. अद्याप 4 बॉलचा खेळ बाकी तिसऱ्या षटकातला. करेश म्हात्रेवरती देखील हल्ला बोल केला जातोय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आशिषच्या माध्यमातून. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाली तर बॉलने घेतलेलं वळण इथं फलंदाजाला समजलं नाही. काटा बदलला आणि त्या कारणाने बॉल बाहेर निघाला.
आणि इथून मात्र बॉल टप्पा खाली बॉल निघून चालला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची इथून समाप्ती आपण पाहतो. निर्धाव बॉल फेकला जातोय आणि निर्धाव बॉल फेकलाय. धावसंख्या स्थिर एकंदरीत आपण धावसंख्या 25 या आकड्यावरती आहे. 25 ऑन बोर्ड. ओ यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाही आणि त्या कारणानं मात्र या बॉलवरती देखील सिंगल धाव मिळते. सिंगल डबलने धावसंख्या पुढे येते. धावसंख्या 26 या आकड्यावर 26 ऑन बोर्ड. ॲव्हरेज स्कोर बनवावा लागेल इथून सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारे टीमला. 5 षटकाचा सामना कमीत कमी 55-60 धाब्यांचा पल्ला गाठावा लागेल. जरूर 2 बॉलची पॅनल्टी आहे भादवड टीमला, परंतु 55-60 धावा करणं देखील अनिवार्य राहील या खेळपट्टीवरती. कारण खेळपट्टी आपण पाहिलं 360 मैदान आहे. 360 मैदानावरती आपण पाहिलं तर आउटफील्ड या खेळपट्टीचं पाहिलं तर खूप फास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणानं मात्र चांगली धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नामध्ये सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी या संघाला आपण पाहतोय. टोटल धावसंख्या एकंदरीत 2 गडी बाद 26 या आकड्यावरती. हळूहळू भागीदारी या 2 फलंदाजाची चांगली पाहायला मिळते. लवकर 2 विकेट गेल्यानंतर गोलंदाज करेश मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनमध्ये फिल्डर तैनात आहे. थोडेसे वाईडिश होते त्या कारणाने मात्र या बॉलवरती सिंगल मिळते. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये टीम भिंगारीचा सध्याला आपण पाहतोय. कारण आपण पाहिलं एकंदरीत कॅल्क्युलेटेड खेळ करायचा होता. चांगल्या बॉलवरती सन्मान, खराब बॉलवरती प्रहार करायचा होता आणि ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून केलं जाते. तर चांगली साथ दिली जाते. कुणाल नाईक या फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल कारण अशीच चांगल्या फलंदाजी करतोय. त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं. हो यावेळी देखील लॉफ्ट केला आहे. मिस टायमिंग आहे. झेलची संधी. झेल गॅदर करू शकले नाहीत. झेल ड्रॉप झालाय. उलट कॅच घेणं तेवढं सोपं नसतं आणि तिथून मात्र कॅच ड्रॉप होतोय. जीवनदान दिलं ते सलामीला आलेला आशिष या फलंदाजाला आणि तिथून मात्र धावा कंप्लीट केल्या या बॉलवरती. टोटल सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 28. 28 धावा स्कोर कार्डवरती लागलेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. त्याला पाण्याची मागणी केली. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खरं तर ज्या खरं तर शिलेदारांनी अगदी प्रचंड मेहनत घेतली. आपण पाहतो खरं तर आमदार विक्रमदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे, त्यांचे पूर्ण शिलेदार आपण पाहतो. संदीप डोंगरे उपाध्यक्ष, संदेश भगत मोदर, केबल महाडिक, नितीन जोशी, सनी, विजय पगारे, रुपेश बोर्डे, किरण वाघमारे, सचिन जाधव, सुशांत, नितीन पगारे, सुदर्शन साबळे, अनिकेत, प्रतीक खेडेकर, किशोर आणि राजमुत्रा मित्र मंडल कलंबोली यांनी देखील चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा अगदी 4 दिवसाची रजनी क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचा आज आपण एकंदरीत विचार केला तर 3री रजनी. उद्या या स्पर्धेचा अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि उद्याच्या लढती देखील बिग फाईट पाहायला मिळणार आहेत. आदरणीय याच दरम्यान पाहुण्यांचं शुभागमन होतोय. आदरणीय उदयजी म्हात्रे युवा उद्योजक साहेबांचं इथं शुभागमन होतंय. साहेब आपण यावं अतिथी मंचावरती. आपल्या हक्काचा माणूस आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर टोटल 28 धावा लागलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश नाईक या गोलंदाजाला गोलंदाजीचा भार सोपवण्यात आलाय. 4थ्या षटकामध्ये स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल सलामीला आलेला आशिष परदेशीने चांगला डाव सावरलाय या मॅचमध्ये. ओ यावेळी फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. शरीरापासून फार दूर ठेवला होता बॉल. दिशेन मारा करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल अवांतर फेकला जातोय आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. 29 धावा स्कोर कार्डवरती लागलेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ओ यावेळी फटका चांगला आहे. स्ट्रेट ऑफ द ग्राउंड. स्ट्रेट पॅच. सीधी बात. नो बकवास. षटकार प्लस नो सत्ता.
सुमधुर गीत ऐकून प्रेक्षकांचं मन जिंकतायत. प्रेक्षकांचं मन तल्लीन करण्याचं काम करतात DJ मास्टर करत असतात आणि सीमारेषच्या आतमध्ये खेळाडूंचं मन मोहित मन तल्लीन करण्याचं काम DJ मास्टर करत असतात. त्यांचा देखील खूप खूप आभार. अगदी चांगलं सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून ऐकलं. फ्री हिटची संधी इथून फलंदाजाला असेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खरं तर आशिष परदेशीच्या माध्यमातून षटकाराच्या साह्याने आपण धावसंख्या आपण पाहिली तर टोटल 36 ऑन बोर्ड 36 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. हो, यावेळी फ्री हिटचा बॉल जडमध्ये डिलिव्हर केला. या बॉलची गरज होती खरं तर या षटकामध्ये आणि तो बॉल डिलिव्हर केला जातोय उमेशच्या माध्यमातून. या बॉलवरती सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 37 ऑन बोर्ड 37 धावा स्कोर कार्डवरती लागले. दोन कड्यांच्या मोबदल्यामध्ये कांचनदादा खरं सांगायचं झालं तर पार्टनरशिप चांगली आपल्याला पाहायला मिळते. लवकर 2 विकेट गेले होते त्यानंतर मात्र जी भागीदारी झाली ना ती लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं सिद्धिविनायक भिंगारी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळेल की अगदी बॅकफुटला जाईल, परंतु आशिष परदेशीने या मॅचमध्ये अगदी चांगला कमबॅक केला आहे. लोअर फुल टॉस अगदी कुणाचं देखील कौतुक करावं लागेल. स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम केलं ते हलक्या त्याने ड्राईव्ह केला थ्रू द एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल जरूर फिल्डर झालं तिथे 1 तिथे 2 आणि दुसऱ्या धाब्यांवरती इथून पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅकअप नसल्या कारणानं 3 धावा मिळत आहेत आणि या 3 धावेच्या मदतीनं संघ अजून पुढे जाईल. टोटल 40 या आकड्यावर 40 ऑन बोर्ड 40 धावा स्कोर कार्डवरती लागले. चांगली बॅटिंग सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येते, डबलला टेबलमध्ये कन्वर्ट करण्यात येते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी दोन्ही फलंदाज कॅल्क्युलेटेड खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत आहेत. आशिषला चांगली साथ दिली जाते कुणाल नाईकच्या माध्यमातून आणि इथून मात्र 64 प्रगतीपथावर असताना धावसंख्या 40 या आकड्यावरती म्हणजे ॲव्हरेज स्कोअरकडे खरं तर निघाले आहेत भिंगारे टीम. कारण 5 षटकाचा सामना कमीत कमी 55-60 धाब्यांचं लक्ष तुम्हाला उभा करावं लागेल भादवड या संघासमोर. आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्लॉटमध्ये बॉल ब्लॅक स्क्रीनकडे बॉल निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे अजून एक आशिषच्या बॅटमधून इट्स अ ब्रँडेड हिट षटकार. हो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा करण्यात तर सरळ राहिला. इथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आला आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. हेच एक्झॅक्टली चेक केलं जाईल जी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. ऑनस्क्रीन आपण पाहणार आहोत. आणि नेक्स्ट मॅच देखील कानपोल आणि विचुंबे आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं तर एक्झॅक्टली वाईट बॉल आहे की फेअर आहे याची आपण चाचपणी करत आहोत. यासाठी फेअर डिलिव्हरी चांगला बॉल आहे. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज आशिषला बॉल समजला नाही. आशिषने बॉल सोडून दिला. त्याला वाटलं होतं की वाईट बॉल मिळेल, शरीरापासून दूर होता बॉल. त्या कारणानं मात्र इथून निर्धाव बॉलची इथून सांगता पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. हो, यावेळी देखील 8व्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल स्विंग होतोय. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल बाहेर बोलवण्याची शैली या गोलंदाजाकडे आढळते. उमेश नाईकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 2 षटकार जरूर आले या ओव्हरमध्ये. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल बरंच प्रेशर निर्माण करून जातील या मॅचमध्ये. आशिष परदेशी आपण पाहतोय बऱ्याच वेळानंतर लगातार 2 बॉल डॉट खेळतो आशिष. आशिषला चांगलं माहिती आहे की चांगल्या बॉलवरती सन्मान आणि खराब बॉलवरती चौकार षटकार मारणं हीच तर क्रिकेटची खरी ओळख आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
हो, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि इथून मात्र लगातार असा तिसरा बॉल निर्धाव फेकला जातोय आणि अशा रीतीनं 4 षटकाची होईल समाप्ती. 4 षटकाच्या खेरीज धावसंख्या आपण पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी संघ 46 या आकड्यावर. येस, थँक्यू डीजे. 4 षटकाच्या खेरीज धावसंख्या 46 या आकड्यावरती. लगातार 3 बॉल डॉट खेळला खरं तर आशिष मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि या मॅचमध्ये प्रभावित केलं आशिष परदेशी या फलंदाजाने. परंतु मागील 3 चेंडूचा आपण विचार केला, उमेशची गोलंदाजी फार चांगली राहिले. 18 धावा जरूर खर्च केल्या, परंतु आशिष या फलंदाजाला त्याने जखडून ठेवलं. अंतिम 3 बॉल डॉट फेकले गेले आणि स्वतःवरती निराश आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आशिष परदेशी. अद्याप 6 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 46 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. पहा, विसुंबे विपक्ष कानपोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा, कारण स्पर्धेचा नियम आहे की आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस होणं हे अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, कानपोली विपक्ष विसुंबे, दोन्ही टीम आपण लगेच सज्ज राहा. टॉस करण्यासाठी कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल काढून देणे कुणाल या फलंदाजाने. आशिष परदेशीला स्ट्राईकवर आणण्यात येते. अगदी चांगले बॅटिंग आशिष परदेशी आपल्याला पाहायला मिळाली या पहिल्या डावामध्ये. हो, यावेळी देखील थ्रू दी कव्हर्स मारण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, क्विक थ्रो जरूर केला, गॅदर करता आला नाही जरूर गोलंदाजाला. त्या कारणाने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आपण बाउंड्री लाईन जर पाहिली तर थोडीशी दूर आपल्याला लांब लचक बाउंड्री लाईन पाहायला मिळते. 70-65 मीटर अशी ही बाउंड्री लाईन आपण पाहतो सध्याच्या घडीला या मैदानावरती. आणि त्या कारणाने मात्र षटकार चौकार मारणं थोडं कठीण बनते. परंतु आशिष परदेशीने अगदी दाखवून दिलं की इलाका किसी का भी हो धमाका करना हम भी जानते. आणि चौकार षटकारांची अतिशबाजी आशिषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम षटक प्रगतीपथावरती. ऑफ सीटला जाऊन पंच केलाय. ओव्हर दिस एक्स्ट्रा कव्हर बॉल मारण्याचा प्रयत्न. या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न होणार नाही. बॅकअप चांगला राहिला आणि 2 धावेच्या मदतीने इथून धावसंख्या 50 अप. 51 धावा. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर केला पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भिंगारी टीमने आणि आता मात्र धावसंख्या 51 आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारण्यात यश प्राप्त झालंय सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी या संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी राहिली. करिश म्हात्रेची फक्त 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र धाबेंचा पाऊस मैदानाच्या हातमध्ये पाडला तो आशिष परदेशी या फलंदाजाने. डाव सावरला जातोय पहिल्या इनिंगमध्ये. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॉल जातोय सरळ 1 बाउन्स ओव्हर दी रोप. टॉप शॉट आशिषच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या 55 आकड्यावरती आणि वैयक्तिक 46 धाब्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळते आशिष परदेशीच्या माध्यमातून. या स्पर्धेमधील आपण पाहतोय आजच्या रात्रीमधील पहिलं अर्धशतक झळकेल का हे पाहावं लागेल. अगदी एकतर्फी झुंज आपल्याला पाहायला मिळाली आशिष परदेशीच्या माध्यमातून. कशा प्रकारे लढावं आणि कशा प्रकारे टीमला सावरावं याचं उदाहरण उत्तम आपल्याला पाहायला मिळते आशिष परदेशीच्या माध्यमातून. यावेळी देखील बॅट्सविंग चांगला पाहायला मिळाला परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आणि त्या कारणाने मात्र हा बॉल डॉट आहे. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. या षटकाचा आपण विचार केला एकंदरीत अंतिम बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल 46 धाब्यांवर वैयक्तिक खेळतोय आशिष परदेशी.
हो यावेळी लॉप केलाय ऑन साइडला. या सिटीज हाय अँड हँडसम 50 धावा कंप्लीट वैयक्तिक पूर्ण केल्यात. आशिष परदेशीने बॅट वरती करायचे. आशिष प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. दमदार खेळी मैदानाच्या आतमध्ये आशिष परदेशीच्या माध्यमातून या अंतिम बॉलवरती षटकार आणि षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहिली तर टोटल 61 61 धावा. चांगली धावसंख्या उभारली पहिल्या सत्रामध्ये. तर थँक्यू सो मच. या ठिकाणी आपलं थोडंसं थांबवतोय कारण या ठिकाणी आपण पाहते मुख्य मंचावरती देखील काही अतिथीगण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण रॉयल रियालिटीचे सर्व अर्थात आपण पाहतोय उदयराज महात्रे यांना पाहतोय तर त्यांचा देखील या मुख्य मंचावरती या ठिकाणी आमच्या आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होतोय. तर मी उदयराज म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी यायचं आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहुलभाई बोर्डे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तरी सचिन जाधव आणि राहुलभाई बोर्डे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उदयराज म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करायचा आहे. अगदी आपण पाहतोय राहुलभाई यांच्यावरती असलेलं प्रेम आणि अगदी आपण पाहतो त्यांचा सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह मायेची उबदार शाल देऊन सत्कार केला जातो आहे. त्यानंतर आपण पाहतो या मंचावरती शंकरजी धाडी साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा देखील सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अनेक मान्यवर अतिथीगण आपल्याला या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी त्याच वेळेला उमेशजी जाधव साहेबांना देखील आपण पाहतो आहे. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान होईल. मित्रांनो आपण पाहतोय आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा राहुलभाई बोरुडे अध्यक्ष आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं चाललेली ही नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे तिन्ही मान्यवरांचं शब्द सुमनांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही करतोय सहर्ष स्वागत. उमेशजी जाधव साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील समोर यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती होतोय. भरपूर पाहुणी मंडळी या ठिकाणी आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. अगदी राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशा क्षेत्रातील मंडळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाली. अगदी काल या दुसऱ्या दिवशी देखील सिनेसृष्टीतले बॉलिवूडमधले देखील काही नेते अभिनेते देखील पाहायला मिळाले. या सर्वांचं पुनश्च एकदा आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून करूया स्वागत आणि जाऊया थेट पुन्हा एकदा या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती. ओ टू कॉमेंट बॉक्स. तर पहिल्या सत्राची समाप्ती झाली. टोटल 61 धावा स्कोर कार्डवरती लागल्या आणि 62 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये भादवड बिहार संघ उतरलाय. 2 बॉल्सने पॅनलाइज केले म्हणजे हा सामना 28 बॉलचा राहणार आहे. त्यामुळे 28 बॉलमध्ये 62 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये भादवड बी हा संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इथून धावसंख्येचा प्रवास कसा राहील का धावा डिफेंड केल्या जातील हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. वेलकम बॅक. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच फ्रेश ग्रुपमधील सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी विपक्ष भादवड या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथे मात्र पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली 61 लावून स्कोर कार्डवरती धावसंख्या लावली आणि 62 धाब्यांचे लक्ष मैदानाच्या आतमध्ये भादवड या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करेश म्हात्रे आणि बाळ हातरे. चला नेक्स्ट मॅच कानपोली विपक्ष विचुंबे. कानपोली संघाचा संघनायक आलाय तर विचुंबे संघाच्या संघनायकाला मी विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस अनिवार्य आहे. कानपोली संघ अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिलाय. विचुंबे टीम आपण उशीर करू नका. भैरवनाथ विचुंबे या संघाला कालच्या रजनीमध्ये आम्ही पाहिलं. खरं तर बेलवली ठिकाणी आणि मोहो ठिकाणी रजनी क्रिकेट स्पर्धा आहे तिथे 2 ठिकाणी भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे हा संघ दाखल झाला होता आणि आजच्या रजनीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार
आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि त्या आयोजनामध्ये सेकंड मॅच कानपोली विपक्ष विचुंबे या दोन टीम दरम्यान. विचुंबे टीमला शेवटचा पुकार असेल. पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुम्हाला इथं रिपोर्टिंग करून घ्यायचे. आदरणीय केतनजी परदेशी यांचं देखील शुभ आगमन होते. त्यांना आम्ही विनंती करतो आपण यावं अतिथी मंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले. पंचाचा ग्रीन सिग्नल. हो रघु परदेशीचा पहिला बॉल वरती प्रहार केलाय. घात केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार आणि संभवतः या ठिकाणी आपण पाहतो निलेशजी काळे या ठिकाणी आले. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सचिन जाधव साहेबांना विनंती करतो की आपण निलेशजी काळे साहेबांचा या मुख्य मंचावरती यथोचित मान सन्मान करावा. चेक केलं जातं ऑनलाईन. एक्झॅक्टली बॉल खाली उतरला की वरती आहे. रघु परदेशी म्हटलं की एक लिजेंड प्लेयर, नामवंत गोलंदाज आहेत. क्रिकेटला अथांग प्रेम मानणारे व्यक्तिमत्व आणि चांगलं क्रिकेट नेहमी त्यांच्या माध्यमातून केलं. तर रघु परदेशी यांच्या माध्यमातून पहिला बॉल जरूर आपण खराब पाहिला, परंतु लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, फ्लिपर हे सर्व गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इट इज अ फेअर बॉल. चांगला बॉल आहे. फुलटॉस बॉल. त्यावरती प्रहार. 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 4. रघु परदेशी यांना आपण पाहतोय. विचुंबे टीम देखील आलेली आहे. टॉस करून घ्यायचा आहे. तर धन्यवाद. या ठिकाणी यानंतरच्या मॅचच्या दोन्ही संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय. आयोजकांना विनंती आहे की आपल्या शुभहस्त या दोन्ही संघांच्या दरम्यान असणाऱ्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. उद्या आपण पाहतोय मुख्य मंचावरती आणखीन एक जबरदस्त मॅच तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजे दोन्ही संघाचे संघनायक आपण पाहतोय. या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाते आहे. टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. रघु परदेशी कमबॅक करायला जाणतात आणि कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. हो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिथे. लॉंग ऑफमध्ये फिल्डर तैनात आहेत. फेकी तितकीच चांगली. या बॉलवरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर टोटल 5 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. कानपोली या संघाने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण जसं सामना संपेल तसं आपण मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. हो यावेळी देखील लोअर फुल टॉस इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग. चेंडू जातोय सरळ डीप फाईन लेग रिझर्व्हमध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन. संदेश भाईंचं देखील शुभागमन होत आहे. बॉलरवरती आक्षेप घेण्यात आलाय. येस चेक केलं जाईल ऑन स्क्रीनवरती. एक्झॅक्टली बॉलर्स वरती इथे आक्षेप घेण्यात आलेला आहे. ऑन स्क्रीन चाचपणी केली जाईल. गोलंदाजी करत असताना मॅच चालू ठेवायचे. सामना चालू ठेवा. पहिल्या षटकामध्ये थोडीशी निराशजनक गोलंदाजी राहिली. रघु परदेशी या गोलंदाजाची आपण पाहतोय खऱ्या अर्थाने धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती. रघु परदेशी यांनी अँगल चेंज केला. अँगल चेंज करून बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. टप्पा खाली तर बॉल स्विंग होतोय पा. हीच तर खरी खासियत रघु परदेशी यांची आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. आदरणीय सुजित पाटील कानपोली यांना मी विनंती करतो की याबा पण अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुधीर पाटील कानपोली हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी. हाफ चान्स होता. यावरती सिंगल. दुसरी धावेचा प्रयत्न. फेकी तितकीच चांगली परंतु 2 धावा चित्याच्या चपलाईने इथून पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं षटक समाप्तीचा पंचाचा निर्णय येतोय. 1 षटकाच्या करीत धावसंख्या बिनबाद 11 धावा.
तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या करीस बॅटिंग करत असताना भादवड या संघाने धावसंख्या बनवली. बिनबाद 11 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. नंतर गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशिष परदेशी ज्या खेळाडूने पहिल्या डावामध्ये 50 अप धावा कंप्लीट केला, म्हणजे 52 धावेची बहारदार खेळी केली. संघ अडचणीमध्ये होता आणि संकटमोचक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केला डावखुरा फलंदाज आशिष परदेशीने. आता गोलंदाजीमधून काय छाप सोडेल हे आपण सध्याच्या घडीला पाहणार आहोत. गोलंदाज तयार आशिष मैदानाच्या आतमध्ये. करेश म्हात्रे आणि बाळा तरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्राईकवरती खेळताना पाहायला मिळेल करेशला आपण पाहतोय. करेशने देखील पहिलं षटक जवाब हाताळलं होतं. पहिल्या डावामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या आणि आता मात्र बॅटिंगसाठी आपण ओपनिंगला पाहत आहोत. हो, यावेळी लॉप करण्याचा प्रयत्न, पण बाउन्स बॉलची अडवणी केली जाईल आणि इथून मात्र दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. आदरणीय सुधीर पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अतिथी देव भव, पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं ही आपली भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती आपण इथे जपत आहोत. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि पाहुण्याचा मान सन्मान आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. आदरणीय सुधीरजी पाटील कानपोली यांचा मान सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. हो, यावेळी ऑफ स्टिकला शपल होऊन वॉटर स्ट्रोक. दॅट वॉज अ ब्युटिफुल हिट. करेश म्हात्रेच्या बॅट मधून लांब लचक षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करेशच्या माध्यमातून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. दमदार बॅटिंग, लांब लचक ट्रेडमार्क शॉट होता करेश म्हात्रेचा. हो, पुन्हा एकदा ऑप्शनला शपलवून इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला. त्यामुळे इथे कोणतीही जोखीम नाही किंवा कोणती एक्स्ट्रा धाव नाही आहे. धावसंख्या आपण पाहिली, धावफलक स्थिर होताना पाहायला मिळते. टोटल धावसंख्या 19 या आकड्यावरती. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये सेकंड सत्रामध्ये भादवड या संघाकडून दिलं जात आहे. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना भादवड बी या संघाची. धावसंख्या 19 ऑन बोर्ड विथआउट लॉस. हो, यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन मधून दूरवरून फिल्डर येतील. डाऊन दी बॉल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला करारा झटका. बॅटिंग करत असताना भादवड टीमला फलंदाज करेश गोज. एकोणीस धावेची पार्टनरशिप ब्रोकन केली जाते. आशिष परदेशीच्या माध्यमातून कॅच घेतला, अगदी सुरेख जजमेंट, ग्रेट कॅच. आणि इथून मात्र ज्या फलंदाजाने षटकार ठोकला तो फलंदाज आपण पाहिलं तर करेश म्हात्रेची खेळी संपुष्टात. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून, वैयक्तिक 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि तो खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुकेश मते या खरं तर फलंदाजाला आपण पाहणार आहोत. तिसऱ्या क्रमांकावरती धावसंख्या 19. महत्त्वपूर्ण विकेट होती आणि ती मिळवली आशिष परदेशी या गोलंदाजाने. पुढील बॉल आशिष, पहिला बॉल फेस करत असताना मुकेश मते. हो, यावेळी टप्पा खाली तर बॉल भन्नाट वेग घेतला पा. स्विंग देखील पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस, समर अँड डिलिव्हरी.
अगदी थोडंसं बॉल खोलवर राहिला. बॅट स्विंग तितकाच चांगला, परंतु बॅट थोडीशी लेट फिरली. वेग भरपूर आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवरती आणि त्या अतिरिक्त गतीमुळे तर मुकेश मतेला हा बॉल समजला नाही. निर्धाव बॉलची सांगता. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. जोशी फुलटॉस कॅचची संभावना, परंतु इथून मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. धावसंख्या 25 या आकड्यावरती 1/25. 2025-26चा हंगाम आपण पाहिला तर सिद्धेश्वर क्रिकेट संघ भिंगारी या संघासाठी फारसा चांगला राहिला नाही. आणि इथून मात्र आपण पाहिलं तर सुरुवात चांगली बादवड या संघाची. 2 षटकाच्या क्रेज धावसंख्या चांगली उभारली जाते. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 25 या आकड्यावर 25 ऑन बोर्ड. थोडं स्पीडअप करा. तर उर्वरित बॉलचा खेळ बाकी असेल पहा. 16 आणि 37 धाब्याची गरज, कारण 2 बॉल कपात केले जातील. पॅनलाइज केला आहे भादवड या संघाला. थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, कारण बरेचसे सामने बॅलन्स आहेत. टोटल आपल्याला 11 सामने खेळवायचे आहेत आणि हा पहिला सामना आहे. इंटर कॉलनीचा एक सामना जरूर झाला, परंतु तो मात्र आपण हा फ्रेश पोल आहे आणि फ्रेश पोलमधील पहिली मॅच आपण पाहतो. सिद्धेश्वर क्रिकेट संघ भिंगारी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ भादवड या 2 टीम दरम्यान. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. उशीर करू नका प्लीज. भिंगारी टीम स्पीडअप करा. बरोबर आम्ही तुम्हाला इथून सूचित करत आहोत. ऑनफील्ड पंचांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील ऑन करत जा खेळाडूंना, की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल नाईक त्या गोलंदाजाला पाहणार आहोत. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॅक बीट विकेट रिझर्व्हमध्ये 1 बाउन्स बॉलची अडवणी केली जाते. अगदी हनुमान उडी लगावून बॉल अडवला जातोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. फुल टॉस बॉल होता. निराश असेल स्वतःवरती फलंदाज, कारण या बॉलवरती अतिरिक्त धावा मिळवण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु तिथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेट रिझर्व्हमध्ये फिल्डर तैनात आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. 15 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. 15 मध्ये 36 धाब्यांची गरज बॅटिंग करत असताना भादवड संघाला. ओ यावेळी खेळू की नको द्विधामान स्थितीमध्ये फलंदाज, आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती सिंगल मिळते. 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल. पहिल्या 2 बॉलवरती एकंदरीत विचार केला तर 2 धावा आलेल्या आहेत. चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये कुणाल नाईकसह अद्याप 4 बॉलचा खेळ बाकी. इकॉनॉमिकल षटक फेकण्याचा प्रयत्न इथून भिंगारी टीमकडून केला जात आहे आणि तो करावा लागेल या सामन्यामध्ये. तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं या स्पर्धेमध्ये, तर मात्र इथून चांगली गोलंदाजी करणं अनिवार्य राहील. ओ यावेळी अलॉंग द कार्पेटच्या सहारे बॉल कॉर्नर रिझर्व्हमध्ये सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र थ्रो का केला नाही याचं देखील प्रश्नचिन्ह आहे. तर थ्रो केला असता तर कदाचित विकेटची संधी निर्माण झाली असती, परंतु थ्रोच केला नाही आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती सिंगल होती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येते आणि 2 धाबीच्या मदतीने संघ पुन्हा एकदा पुढे जातोय. टोटल 29 ऑन बोर्ड. 29 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. सुरुवात चांगली पहिल्या 2 षटकामध्ये. 3ऱ्या षटकामध्ये थोडासा संघर्ष भादवड टीमकडून पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं. फेरिशन इथून करण्यात येते गोलंदाज कुणाल नाईकच्या माध्यमातून आणि हा बॉल डॉट फेकला जातोय. म्हणजे 4 बॉलमध्ये फक्त कुणालने 4 धावा खर्च केलेत. इकॉनॉमिकल षटक बेधक मारा मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी नियंत्रण ॲक्युरेसी फार चांगली कुणाल नाईकच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आणि त्या कारणाने मात्र हा बॉल डॉट आहे. 4 बॉलचा खेळ झाला आहे या षटकामधला. 5व्या बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. 1 बाउन्स बॉल अडवला जाईल. सिंगल डबलने डाव पुढे चाललाय. मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. मॅचमध्ये रंगत जरूर येईल यामध्ये तील मात्र शंका नाहीये. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर 30 धावा कंप्लीट झालेत. 62 धाबेचं लक्ष आहे. म्हटलं की अजूनही 32 धाब्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना. हो यावेळी लॉप केलाय. परफेक्ट टायमिंग आहे.
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. तर 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 36 धावा. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आणि 10 बॉलमध्ये 26 धाब्यांची गरज. 10 बॉल 26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन टिपलंय. अंतिम बॉलवरती षटकार मुकेश मध्येचा बरंच काही सांगून जाईल. कानपोली आणि विचुंबे हा सामना झाल्यानंतर इंटर कॉलनीमधील एक सामना खेळवला जाईल जो की रॉयल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ शिवशंभो या 2 टीम दरम्यान खेळवला जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. कलंबोलीतील टीम आहेत इंटर कॉलनीमधल्या. रॉयल विपक्ष शिवशंभो. जसं की विचुंबे आणि कानपोली दरम्यान जो सामना संपेल त्यानंतर मात्र तो सामना खेळवला जाणार आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरं आशिष परदेशी या गोलंदाजीला पुन्हा एकदा प्राचारित करण्यात येत आहे. रघु परदेशी यांचं पहिलं षटक फार मागणं राहिलं. बरेच टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो खरं तर 2 षटक ते हातलत असतात, परंतु या सामन्यामध्ये थोडेसे मागणे राहिले. त्या कारणानं मात्र इथून थोडेसे मागे ठेवले त्यांना. हो, यावेळी हॅमर केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. बॉल 1 बाउन्स अडवला जाईल. या बॉलवरती सिंगल मिळेल. 9 बॉल 25 धावेची अजूनही गरज या सामन्यामध्ये. पहिला बॉलचा खेळ झाला आहे. 2 बॉल्सने पॅनलाइज केले बादवर टीमला. त्या कारणाने 2 बॉल कपात केले जातील. बाउंड्री चेक केली जाईल का? यस, चेक करूया. एक्झॅक्टली सीमारेषेच्या आतमध्ये बॉल अडवला आहे की चौकार आहे हे मात्र चेक करत आहोत ॲक्शन रिप्लेमध्ये. झी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो हे लाईव्ह टेलिकास्ट. चौकार असं मात्र पंचांनी सांगितलेलं आहे. आणि या बॉलवरती 4 धावा. या बॉलवरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली तर टोटल 41 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. 41 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या इथून उभारली जाते. सिंगल डबलने धाव फलक पुढे येते. पहिल्या बॉलवरती अशीच्या आपण पाहिलं तर चौकार आला. त्यानंतर एकेरी धाव. या मॅचमध्ये रंगत वाढत चालले कारण कधी कधी गोलंदाजी टीम बिंगर टीम हवे पडते तर कधी कधी फलंदाजी करणारा भाजवड हा संघ भारी पडतो. या मॅचमध्ये कोणता संघ विजय प्रस्थापित करेल यासाठी चाललेला अट्टहास आपण पाहतो. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचते. अगदी चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. ऑन साईडला गॅपमध्ये एक्झिक्यूट केला या बॉलला. बॉल थांबणार नाही. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 रन. थँक्यू डीजे. एस के साऊंड आपल्याला पाहायला मिळतात. एस के साऊंड कलंबोली. सूरज पवार ऑपरेटिंग. अगदी कमालीचं ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगलं गीत त्यांच्या माध्यमातून प्ले केलं जात आहे. अगदी दुःखावर फुंकार कोण मारत असेल ना तर डीजे मास्टरचं देखील मी कौतुक करेल. चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर टोटल 45 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. 45 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 9 विकेट हातामध्ये आहेत बाजूवर टीमच्या. त्यामुळे इथून मात्र प्रहार आणि प्रहार पाहायला मिळणार आहे.
ओव्हर द विकेट यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग जरूर झालाय. डिफाईन लेग रिझन मध्ये 1 बाउन्स बॉल अडवला जाईल का आणि 1 बाउन्स अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे या बॉलवरती देखील चौकार 4 रन. चला स्पीडअप करा. अतिरिक्त वेळ खर्च करू नका टीम भिंगारी टीम. या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय खरं तर भादवड टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागले. टोटल धावा संख्या आपण पाहिलं 49 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत आणि या षटकामध्ये आशिष परदेशीवरती हल्ला बोल केला जातोय. अगदी पहिलं षटक आशिष परदेशीने हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं होतं. 14 धावा आल्या होत्या आणि इथून मात्र चौथं षटक आशिष परदेशी या खरं तर गोलंदाजाला दिलं जात आहे आणि तिथून मात्र हा आशिष मात्र या ओव्हरमध्ये महागडा ठरतोय. धावसंख्या 49 अजूनही आदरणीय याच दरम्यान अमर शेठ युवा उद्योजक यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतो. सहा 13ची गरज. 6 बॉल 13 धाबीची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार पाहायला मिळते. रंगतदार सामना. फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळाले. गोलंदाज तयार आशिष. हो पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा आहे. बॅट अँड बॉलचं इथून संपर्क नाही आणि पंचाचा बोट अवकाशाकडे. इथून फलंदाज लेग बिफोर बाद. आज बाद झाला मुकेश मते. या फलंदाजाला लेग बिफोर म्हणून पंचांनी बाद घोषित केलं. मुकेश मतेचं म्हणणं होतं की हा बॉल वरती पिच झालाय. विकेट सेटिंग होत नव्हती परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील. याच्याकडे लक्ष असू द्या. पंचांचे वादविवाद करू नका. अगदी पंच जो निर्णय देतील तो योग्यच असेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. तिथून मात्र मुकेश मतेला बाद व्हावं लागतंय. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सागर तरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंगसाठी. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटचा बॉल या षटकातला. धावसंख्या 49 या आकड्यावरती. 5 बॉल आणि 13 धाबीची गरज. 2 बॉल कपात केले जाणार आहेत अंतिम ओव्हरमध्ये. त्यामुळे 5 बॉल 13 धाबीची गरज. हो यावेळी लेग स्टिक सोडून जाणारा बॉल सोडून दिला. यस पंचाने लगेच या बॉलला दंडित केलं. व्हाईट बॉल ची संगत आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल 12चं समीकरण. 2 मोठे फटके. विजय महोत्सव साजरी केलेले भादवड टीम. येणारे 2 बॉल फार महत्वाचे राहतील. षटकातला अंतिम बॉल आहे. ओ शेवटचा बॉल भन्नाट वेग. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा खोलू राहिला आणि त्या कारणाने मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. आणि अशा रीतीनं 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या खेळी बॅटिंग करत असताना भादवड टीम 2 बाद. टोटल धावसंख्या 50 या आकड्यावरती. आता उर्वरित 4 बॉल आणि 12 धाबीची गरज.
तर 4 बॉल आणि 12 धावेची गरज. सामन्यामध्ये रंगतदार ट्विस्ट निर्माण झालाय. असं म्हणतात ना, वो चाय का जिसमें उबाल ना हो और वो मॅच क्या उसमें बवाल ना हो. या मॅचमध्ये बवाल झालाय. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ परास्त होईल, कोणता संघ कोणावर मात करेल हे आपण येणाऱ्या 4 बॉलमध्ये पाहणार आहोत. 4 बॉल 12 धावेची गरज. तसे एकंदरीत आपण पाहिलं तर 6 बॉल शिल्लक होते, परंतु वेळेवर उपस्थित नसल्या कारणाने भादवड टीमला 2 बॉलची पॅनल्टी लागली आणि त्या कारणाने मात्र 2 बॉल कपात करण्यात आले आणि इथून मात्र आता संघ अडचणीमध्ये आहे भादवड संघ. 4 बॉल 12. पहिला बॉल निर्णायक राहील या षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाले. अंतिम षटकामध्ये लेफ्ट आर्म बॉलर आहे. हो, पहिला बॉल फेस करत असताना ऑन साईडला भिरकावला, गॅपमध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. पहिल्या बॉलवरती चौकार. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण येणारे 3 बॉल 8 धावेची गरज. हा देखील एक मातबर संघ आहे. दोन्ही मातबर टीम आहेत. पुढची मॅच देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. 3 बॉल 8 धावेची गरज. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा थ्रू दे एक्स्ट्रा कव्हर मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. बॉल अडवला जातोय. अंतिम क्षणी बॉल अडवला आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती 2 धाबा, 2 चेंडू आणि 6 धावेची अजूनही गरज. एक मोठा फटका आणि इथून मात्र सामना जिंकेल भादवड टीम. एखादा डॉट बॉल या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करेल सिद्धेश्वर क्रिकेट संघ भिंगारी. 2 बॉल 6 धावेची गरज. ओ, यावेळी फटका चांगला आहे. खरा बॉल आणि इथून मात्र बॉल सीमारेषा पलीकडे आणि या बॉलवरती येतोय चौकार. चला स्पीडअप करा भिंगारा टीम. सामना फार इम्पॉर्टंट आहे हे देखील आम्ही जाणतो, परंतु वेळ थांबत नाही मित्रांनो. 1 बॉल आणि 2 धाब्याची गरज. सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. खराब बॉलची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. लाईन फार खराब होते. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि त्या बॉलमध्ये 4 धावा वसूल केल्या. बाळा तरे या फलंदाजाने. चांगले बॅटिंग बाळा तरेची आपल्याला पाहायला मिळते. उपयुक्त खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना बाळा तरे. येणाऱ्या 1 बॉल 2 धाब्याची गरज. अजून सामना संपला नाही. इथून मात्र कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्या कारणामुळे भादवड टीमला इथून मात्र कंपल्सरी धाबा म्हणजे 1 बॉलवरती 2 धाबा करणं अनिवार्य राहणार आहे. त्यामुळे ही मॅच फार चांगली पाहायला मिळते. फ्रेश ग्रुपमधील हा पहिला सामना आणि पहिलाच सामना आता तटीचा पाहायला मिळतोय. असं म्हणतात कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत जातात त्यांना मात्र यश प्राप्त होते आणि इथून मात्र शेवटपर्यंत कोणता संघ प्रयत्न करेल. दोन्ही संघ चांगली झुंज देताना आणि या मॅचमध्ये कडवी झुंज दिली जाते दोन्ही टीमच्या माध्यमातून. 1 बॉल 2 शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलसाठी टाळ्या झाले पाहिजेत मित्रांनो. 1 बॉल आणि 2 धाब्याची गरज. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. फ्रेश ग्रुपमधील पहिला सामना इथून पाहतोय आपण सिद्धेश्वर क्रिकेट संघ भिंगारी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ भादवड बी. 1 बॉल 2 धाब्याची गरज. सामना अगदी हाय व्होल्टेज रंगत. अंतिम बॉल. 1 बॉल 2 धाब्याची गरज आणि इथून मिस होतोय. क्या बात आहे. सुपर बॉल. चांगला बॉल डिलिव्हर केला. ठप्पा केल्यानंतर बॉल खोलवर राहिला आणि तिथून मात्र बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये.
आणि इथून मात्र चेक केलं जाईल एक्झॅक्टली हा बॉल आहे की नाही हे आपण चेक करणार आहोत ऑन स्क्रीन. जे क्रिक लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. जवळपास हा सामना हा जिंकलाय सिद्धेश्वर क्रिकेट संघ भिंगारे टीमने. ऑन स्क्रीन आपण पाहतोय टप्पा खाला बॉलने घेतलेला वळ नाही तर समजलं नाही आणि त्या कारणाने मात्र इथून सामना जिंकलाय भिंगारे टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम बादवड बी. हॅलो हॅलो चला नेक्स्ट मॅच वेळ घेताना चला नेक्स्ट मॅचचा ज्या संघानं टॉस जिंकलाय ना त्या संघनायकाला लगेच विनंती करतो लगेच मैदानाचा ताबा घ्या. तत्पूर्वी आपण पाहतोय अमरजी साहेबांना मुख्य मंचावरती पाहतोय त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सत्कार होतोय.